नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण बघू शकतो महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आहे जन्मतारखेचा दाखला आणि इतर कागदपत्र गोळा करण्यासाठी सकाळीपासून या महिला ज्या आहे त्या रांगेत लागलेल्या आहे। काही ठिकाणी पुरुष सुद्धा आहे। घरच्या महिलांसाठी कागदपत्र गोळा व्हावे म्हणून हे प्रयत्न आहे। नागपूर महानगरपालिकेतलं हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। जन्मतारखेचा दाखला आणि जन्माची नोंदणी असलेला दाखला या ठिकाणी दिला जातो, परंतु गर्दी या ठिकाणी बघा लहान मुलं घेऊन सकाळपासून जे आहे ते महिला या ठिकाणी आहेत आणि हे दृश्य आपण बघू शकतो। बघा ही महिला सकाळपासून आली, हिची आई आणि या ठिकाणी रांगेत लागून आहेत। अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। हे बघा ताई, किती वाजता आले तुम्ही? आम्ही सकाळी 7 वाजतापासून आलो आहोत, रांगेत लागलो आहोत आणि आम्हाला टोकन सोबत फॉर्म पाहिजे, फॉर्म सोबत टोकन पाहिजे, तर ते मिळत नाही। गर्दी फार वाढलेली आहे। तुम्ही किती वाजता आल्या? मी 8:30ला। दीड तास दोन ताई कधी आल्या? 7 वाजतापासून। फॉर्म मिळाला का? फॉर्म मिळाला नहीं मिळाला, 8:30 बजे से आए, फॉर्म नहीं मिला अभी तक। बघा आणि मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आहेत, पुरुष या ठिकाणी आहेत, रांगेत लागून आहे। जन्मतारखेचा दाखला, जन्माची नोंदणी असलेला दाखला मिळावा यासाठी सरकारनं ती अट काल शिथिल केलेली आहे, तरी सुद्धा ही गर्दी आज आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला आणि ही सकाळची वेळ आहे, 10:15 वाजता आहेत। दिवसभर प्रचंड मोठी गर्दी आणखी होणार। सकाळी 7 वाजतापासून या महिला ज्या आहे त्या रांगेत लागून आहे। त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे आणि हे सगळं बंद करायला पाहिजे, कारण की आज 50 वर्षाचं वय माझं बी आहे, तर मला भेटायला याची शाश्वती नाही आहे। डागा हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला, पण दाखला काढला असेल तर देतील का? हे या ठिकाणी बघा किती गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। फॉर्म वाटताना एकच घोळका जे आहे तो महिलांनी केलेला आहे। हे काय सकाळपासून बघा फॉर्म काही हिसकावून घेतले जात आहे अशी परिस्थिती आहे। बघा हे नागपुरातले दृश्य आहे, नागपूर महानगरपालिका परिसरामधले गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे फॉर्म घेण्यासाठी। हे बघा आता शटर जे आहे ते बंद केलं जात आहे। ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो, प्रचंड मोठी गर्दी आहे फॉर्म घेण्यासाठी। 7 वाजतापासून महिला जी आहे त्या या ठिकाणी आहे, रांगेत लागून आहे आणि फॉर्म जे आहे ते आता रांगेत लागून होत्या महिला, त्यांना न देता थेट फॉर्म बाहेर काढले। त्यामुळे एकच हे बघा काउंटर मी तुम्हाला दाखवतोय, काउंटर ज्या काउंटरच्या भोवती हे सगळे फॉर्म वाटत आहे। हे बघा किती मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। हे बघा हे काउंटर आहे या ठिकाणी। सकाळपासून या महिला सकाळपासून 7 वाजतापासून आम्ही रांगेत लागलो आहोत आणि आम्हाला फॉर्म मिळत नाही। महिला आणि पुरुषांची एकच रांग लागलेली आहे आणि त्यामुळे हे बघा दादा तुम्ही धक्के का देताय? तिकडे बघा ना, पुरुषांची वेगळी रांग आहे। पुरुषांची टोकन इकडे भेटून राहिले, ये लोग टोकन नंबर नहीं दे रहे। यहाँ पे नंबर त्यांना म्हटलंय इकडे राहा, लेडीजच्या मधात राहा म्हणे। लेडीजच्या मधात राहीन का कोणी? चप्पल खाऊ का आम्ही? रांग केलेली आहे। कर्मचारी होय का? कर्मचारी होय समजत नाही का? जेव्हा महाराष्ट्र शासन तुम्हाला बिना जानकारी देऊन केलं। हे दृश्य परत एकदा दाखवतोय बघा। हे दृश्य आहे नागपुरातले। हे बघा या ठिकाणी कशी परिस्थिती, पुरुष आणि महिला एकाच ठिकाणी आहे आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण काही काळ निर्माण झालेलं आहे। टोकन घेण्यासाठी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहे आणि हे दृश्य आपण बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली यंत्रणा सुरळीत करणं जास्त गरजेचं आहे। पुरुषांसाठी वेगळी लाईन करणं गरजेचं आहे, परंतु तसं झालेलं नाही आणि त्यामुळे धक्काबुक्कीचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी, कारण की पुरुष आणि महिला एकत्र आलेले आहे आणि काउंटरवरची ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक जे आहे ते प्रयत्न करतायत लोकांना शांत करण्याचे आणि या ठिकाणी मावशी फॉर्म मिळाला किती वाजता आल्या? 7 वाजता आलो आम्ही। मग बसलो लाईन लावला, तिथून टोकन घेतलं। त्यांना वापस खालतं जा म्हणे, टोकन आणा म्हणे। मग का करा टोकन? परत एकदा ही इथली गर्दी मी दाखवतोय। नागपूर महानगरपालिकेतली ही गर्दी जी आहे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।